हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जयराव बघू शकता विचार करत होते, त्याचा त्यालाच माहीत बाबू काय विचार करत होता. तेवढ्यातच अनुराग पाटील भेटले. अनुराग पाटील बघा थाटात कारमध्ये बसून होते. ते आज खूप खुश होता, कारण की त्याच्या शेतामधलं पीक वगैरे काढणं झालं होतं. आगे देखा तेरे को काय चलाता मैं बैठ आगे बैठ बजाना है। हाथ लगा ले तेरे को पता है बड़ा हरामी हो बेटा। हटा दे कर तूने काय चल तेवढ्यातच हे बालबुद्धी तिथे आलं. त्याचं नाव अर्जुन आहे आणि बघू शकता दोघं तिथं बाचारपणा करत होते. बाबू काय सांगावं, यांच्या खूप खराब सेवा चालू होत्या, म्हणून मी म्यूट करून माझा व्हॉइस ओव्हर करावं म्हणले. आणि खूप खराब सेवा देत होती, तुम्ही ऐकू शकले नसते. साले तभी मैं माफ करना गुस्से में इधर उधर नहीं। एवढ्यातच वेदांत नावाचा प्राणी आला. याच्या नावासारखं याच्यामध्ये एक पण गुण नाही. यांच्या दोघांच्या पण शिवाच चालू होत्या. त्यामुळे मी जाऊ दे बाबा म्हणलं, व्हॉइस ओव्हर करतो. आणि संध्याकाळी काही ना काही स्पेशल करायचा विचार चालू होता, कारण की मी पण पुण्यावरून आलो होतो आणि खूप बोर होत होतो. तर संध्याकाळी काही ना काही प्लॅन करावं म्हणून डिस्कशन चालू होतं. तेवढ्यातच बघू शकता याच्या कुठं पण बाचारपणात चालू असते. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? ते शेट कुठे गेले तुम्ही? ओ बाबू शेट, बोटा फाटा कुठे गेले तुम्ही? का बाबा अबे कितने दिन से का गया था बे बाबू बेटा ना नदीच्या काठीशी. फायनली चिकन शॉपवरती आलो आणि चिकन वगैरे घेतले. तेवढ्यातच अर्जुन आणि बाबू यांची खूप फाईट झाली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते काय करून घेत आहे. त्यांना काही समजत नाही कुठं काय करायचं असते ते. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा या दोघं कशा आहे साली. ए तेत्या ते कॉलर नाही गेले तीन मॅच मिस करू शकतो अबे गाडी थांब रे तीन करू नका मग शर्ट जरा सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। तेवढ्यातच याचा मोबाईल आम्ही लपवला होता. यानं रडकोंडी आला होता, तरी पण आम्ही याचा काय मोबाईल काय देत नव्हतो. यानं कॉलवर कॉल करत होता, पण आम्ही ते मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. यानं खूप आमच्यापासून कटाळून गेला होता. तेवढ्यातच अनु पाटलाच्या गाडीचं डिझेल वगैरे सरलं होतं. मग आम्ही डिसिजन घेतला की आता अनु पाटलाच्या गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकायचं. मग बघू शकता आम्ही पेट्रोल पंपवर आलो आणि डिझेल वगैरे टाकून घेतलं. कॉमेडी मी गावामध्ये आलो आणि यांनी पोलिसाचं सायरन वगैरे लावलं होतं. लोकांच्या शिवा खाऊ घातल्या साल्यांनी. कुठं पण असेच धंदे करतात. बघू शकता मग मी माझ्या घरी आलो. माझं घर कसं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. राव गरीबाचं घर आहे, काय करावं आता, आम्ही असेच माणसं आहे. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. तेवढ्यातच बघू शकता माझं घर कसं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तेवढ्यातच माझी आई वगैरे आली आणि माझी आई पण माझ्यावर भडकून होती. पोळ्या वगैरे घेतल्या आणि चिकन करायसाठी निघालो. बघू शकता तुम्ही चिकन वगैरे आमचं रेडी होतं. इथं फक्त करून खायचंच काम होतं. तेवढंच अनु पाटलानं फोडणी वगैरे दिली. हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। चटणी मीठ मसाला वगैरे सगळं मिक्स केलं आणि भाजीमध्ये टाकून दिलं. तेवढ्यातच भाजी आमची झालीच होती, बहुतेक रेडीच होती. त्यामुळे यांची भांडणं चालू होती का मी भाजी बनवतो मुळं. त्यामुळं मग आम्ही भाजी वगैरे बनवली आणि झाली. बघू शकता भाजी रेडी होती. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.